सर्व बनवलेलं आहे. छान असं जेवून घेऊया. त्याच्यासाठी ताट वाढून घेऊया. मित्रांनो, मी आहे अंकिता. सावंत ब्लॉग 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आहे रविवार आणि आज आपण मच्छी आणलेली आहे छान अशी. ही पहा, याला मोतियाळी म्हणतात. मोतियाळी मासे आणलेले आहे आणि सोबत बांगडे आणलेले आहेत. त्या मोतियाळी माशांचं मस्त असं हुमण बनवूया, बांगडे फ्राय करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मासे साफ करून घेऊया. मोतियाळे मासे असतात ते वेल्ले असतात, गोव्यात त्याप्रमाणे असतात हे. आणि काटे नसतात जास्त, त्यामध्ये एकच काटा असतो. आणि याला महाराष्ट्रात मोतियाळीच म्हणतात आणि अजून काय म्हणतात तर कमेंट करून सांगा. आणि वेल्ल्यांना कोकणात म्हणा, महाराष्ट्रात मोदकं म्हणतात आणि इकडे गोव्यात वेल्ले म्हणतात. मोतियाळे मासे आणि बांगडे साफ करून झालेले आहे. त्यांना जाडं मीठ लावून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी असेच ठेवून देऊया. मोतियाळे माशांचं हुमण बनवण्यासाठी 1 वाटी खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे धणे, गावठी 25 मिरच्या घेतलेल्या आहेत, सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे आणि 1 उभा चिरून पातळ कांदा. हे आता सर्व वाटून घेऊया. धणे आणि मिरच्या अगोदर वाटून घेऊया. गंधासारखं वाटून झालेलं आहे आणि गावठी मिरच्या घातलेल्या आहेत मसुरी, म्हणून कलर पण पिवळा आलेला आहे. आणि गोव्यात ह्या गावठी मिरच्या वापरून छान असं हुमण बनवतात. काढून घेऊया. चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यात 1 चमचा तेल घालूया. तेल छान तापून घेऊया. तेल तापलेलं आहे, त्यात बारीक चिरून ठेवलेला अर्धा कांदा घालूया. कांदा परतून घेऊ. कांदा अर्धा मिनिट परतून घेतलेला आहे. त्यात वाटलेलं वाटण घालूया. मिक्स करूया. त्यात वाटणाचं पाणी ओतूया. आणि आपल्याला जाड पाहिजे कढी, पातळ पाहिजे म्हणजे हुमण तसं बनवायचं. एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही, असं मीडियम बनवायचं. अजून थोडं पाणी घालूया. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया, असे लांबट बनवलेले. चवीनुसार मीठ घालूया आणि 1 उकळी काढूया. अर्धा तास झालेला आहे. मोतियाळी मासे छान असे मिठाला लागलेले आहे. स्वच्छ धुवून घेऊया. बांगडे पण धुवून घेऊया. छान अशी उकळी आलेली आहे. त्यात आता मोतियाळी टाकूया आणि एकदाच अशी हलक्या हाताने ढवळून घ्यायची ही कढी, म्हणजे हुमण. पुन्हा पुन्हा हलवायचे नाहीत हे मासे, नाहीतर ते विरघळणार. त्यात थोडी ओली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा 1 उकळी काढूया. मोतियाळ्याच्या हुमणाला उकळी येईपर्यंत बांगड्यांना मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी पाव चमचा हळद, 1 चमचा फिश फ्राय मसाला, अर्धा चमचा आल्या लसणाची पेस्ट, पाव चमचा कोकम आगळ,
व्यवस्थित हाताने असं चोळून चोळून लावायचं. हळद, फिश फ्राय मसाला, आगळ, आल्या लसणाची पेस्ट व्यवस्थित बांगड्याला लावून ठेवलेली आहे. आता ते साईडला ठेवूया. छान अशी मोतियाच्या हुमणाला उकळी आलेली आहे, पाहू शकता. कलर पण छान आलेला आहे. उतरून घेऊया. आणि आता चमचा वगैरे आत घालायचा नाही, अशी कडेकडेने अशी ढवळायची आणि अशी उतरून ठेवायची. शेवग्याचा पाला घेतलेला आहे आणि जेवताना सोबत तोंडी लावण्यासाठी भाजी बनवूया. आणि असा कोळा कोळा पाला घ्यायचा आणि स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे. फक्त ह्याच्या ह्या छोट्या छोट्या काड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि फक्त पाला घ्यायचा. असा निवडून घेऊया. शेवग्याची पानं व्यवस्थित निवडून घेतलेले आहे. 2 कांदे घेतलेले आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सर्व कापून घेऊया. एकदम बारीक असा पाला कापून घ्यायचा. शेवग्याच्या पानांची भाजी कापून झालेली आहे. मिरच्या चिरून झालेल्या आहेत. कांदा पण कापून घेतलेला आहे. मातीचं एक पातेलं घेतलेलं आहे. त्यात भाजी चिरलेली घालूया शेवग्याची. विदाऊट तेल आज आपण भाजी बनवणार आहोत. त्यात कांदा घालूया, हिरवी मिरची आणि 2 तास अगोदर धुवून तूर डाळ ठेवलेली 2 चमचे ती घालूया. चवीनुसार मीठ, अर्धी वाटी पाणी घालूया आणि शिजत ठेवूया चुलीवर. आणि वर एक मातीचं ताट ठेवूया आणि त्यावर पाणी घालून ठेवूया. भाजी चुलीवर शिजेपर्यंत सोलकढी बनवूया. त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. त्यात लसूण घालून छान वाटून त्याचा रस बनवलेला आहे. त्यात हिरवी मिरची टाकूया, ओली कोथिंबीर, कोकम आगळ आणि चवीनुसार मीठ. छान अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे, पाहू शकता. 5 मिनिटं छान भाजी शिजून घेतलेली आहे. तुरीची डाळ पण शिजलेली आहे. कांदा पण शिजलेला आहे. थोडं पाणी आहे ते आटवून घेऊया. आता झाकण वगैरे ठेवायचं नाही. शेवग्याची भाजी छान तयार झालेली आहे. पाणी पण आटलेलं आहे. त्यात थोडं ओलं खोबरं घालूया, मिक्स करून घेऊया. भाजी उतरून घेऊया. छान अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे. तेल न वापरता बनवलेली आहे. छान असे बांगडे मॅरिनेट झालेले आहेत. आणि बांगड्यांवर कोटिंगसाठी रवा घेतलेला आहे 2 चमचे, 1.5 चमचा तांदळाचं पीठ, लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ. सर्व मिक्स करून घेऊया. चुलीवर फ्राय पॅन ठेवलेला आहे. त्यावर 2 चमचे तेल घालूया. छान असे बांगडे तांदळाच्या आणि रव्याच्या पिठात कोट करून घेऊया. दोन मिनिटं झालेली आहे. एका साईडने छान असे खरपूस बांगडे फ्राय झालेले आहेत. परतून घेऊया. दोन्ही साईडने खरपूस असे बांगडे फ्राय झालेले आहेत. काढून घेऊया. त्यावर ओली कोथिंबीर घालूया. छान असे बांगडे तयार झालेले आहेत, पाहू शकता. आता सर्व बनवलेलं आहे. आता
छान असं जेवून घेऊया. त्याच्यासाठी ताट वाढून घेऊया. भात घेतलेला आहे, सोबत सॅलड घेतलेला आहे. मस्त असं मोतीळ्यांचं हुमण बनवलेलं आहे ते घेऊया. शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि छान अशी सोलकढी. आणि असा बांगडा ठेवायचा. उन्हाळ्यात कैऱ्या ठेवलेल्या, कच्च्या कैऱ्या मिठाला लावून ती कच्ची कैरी कापूया. आणि अशी कच्ची कैरी पण घ्यायची मिठाला लावलेली. आणि छान अशी आपली थाली तयार झालेली आहे, पाहू शकता. छान अशी आज आपण मोतीळ्याच्या हुमणाची थाली बनवलेली आहे, पाहू शकता. एकदमच अशी डिलिशियस थाली झालेली आहे. मोतीळी पाहून नाक मुरडतात घरात लहान मुलं, त्यांना मोठे मोठे मासे पाहिजे. पण अशी थाली तुम्ही नक्की बनवून द्या, मग ते आवडीने खातील. या जेवायला, मस्त असं जेवायचं. आणि अशी मोतीळी ताट्यासकट खायची, अशी भातावर ठेवायची आणि असं जेवायचं. या जेवायला. बांगडे पण छान फ्राय झालेले आहेत. कसे खायचे, असं सॅलड खायचं. अशी तोंडी खारातली कैरी लावायची. आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी छान लागते, भरपूर त्याच्यात कॅल्शियम असतं. म्हणून तुम्ही पण अशी शेवग्याची भाजी नक्की खा. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात शेवग्याला पाला आलेला असतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.